नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सर्वांना आवडणारी अशी आजची रेसिपी आहे। एकदम साधी, सिंपल, करायला एकदम सोपी आणि कमी वेळेत होणारी टेस्टी अशी डाळ ढोकळी। चला तर वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। फोडणीसाठी लागणार आहे बारीक कापून घेतलेला टोमॅटो, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर, लवंग, मिरे, दालचिनी, मेथी दाणे आणि लाल सुके मिरची। फोडणीसाठी आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, शेंगदाणे, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर। आपण टोमॅटो साल आणि बी काढून बारीक कापून घेतलेला आहे। टोमॅटो घालून झालेला आहे, परतून घ्यायचा। अगदी थोडी हळद घालायची। आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरचा ठेचा घालून झालेला आहे। आता थोडा होऊ द्यायचा आणि थोडी कोथिंबीर घालायची। आता आपण आधीच कुकरमध्ये तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे। त्यामध्ये हिंग आणि हळद घातली होती। शिजलेली डाळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, पातळच पाहिजे हे। कणिक भिजवायची आहे। त्यामध्ये साहित्य घालायचं, ओवा, जिरे, हिंग, हळद, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 2-3 चमचे साजूक तूप घालायचं। चणा डाळीचं पीठ घालायचं, 2 ते 3 चमचे। बेसनामुळे फार छान स्वाद येतो या ढोकळीला। थोडी कोथिंबीर किंवा कसुरी मेथी घालायची, एकत्र करायचं आणि भिजवून घ्यायचं। फार घट्ट नको आणि फार सैलही नको, पोळी लाटली गेली पाहिजे इतपत आपला उंडा तयार करायचा। आता याच्या पोळ्या लाटायच्या, तोपर्यंत आपल्या वरणाला छान उकळी येईल। तयार उंड्याचे आपल्याला छोटे गोळे करायचे आणि त्याची पोळी लाटून घ्यायची। आपल्या आवडीनुसार त्याचे काप करून घ्यायचे। फार पातळ पोळी लाटायची नाही, फार जाडही करायची नाही, कारण ती शिजल्यानंतर आणखी जाड होतात म्हणून आपल्या पोळीप्रमाणेच लाटून घ्यायची। उकळत्या वरणात आपण सोडून घेऊ। ते शिजल्यानंतर वरण खूप दाट होते, म्हणून आपण थोडं वरण पातळच ठेवायचं। फार मोठ्या मोठ्या आकाराचे काप नाही करायचे, नंतर ते शिजल्यानंतर फारच मोठे होतात। पोळी लाटून झालेली आहे। आता आपण याची ढोकली कापून घेऊ। अशा ह्या सर्व ढोकली तयार करून घ्यायच्या आणि थोड्या थोड्या वरणामध्ये सोडायच्या। एकदम सर्व सोडायच्या नाही, आधी टाकलेल्या वर येऊ द्यायच्या, परत दुसऱ्या टाकायच्या। आता या वरणामध्ये थोडा चिंचेचा कोळ घालायचा, त्यामुळे वरणाला छान चव येते। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर थोडा गुळाचा खडा घालायचा। चांगली उकळी येऊ द्यायची। तयार केलेल्या ढोकली घालून घ्यायच्या। सर्व ढोकली घालून झालेल्या आहेत। लगेचच आपल्याला चमचा फिरवायचा नाही, ढोकली थोड्या वर येऊ द्यायच्या, नंतर आपल्याला अलगद चमचा फिरवायचा, हलवून घ्यायचं। सर्व ढोकली छान शिजलेले आहेत। आता त्यावर थोडी कोथिंबीर घालू आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ। तर तुम्ही ह्या अशाच खाऊ शकता। आवडत असल्यास त्यावर थोडं साजूक तूप घाला, मस्त लागतात। रात्रीच्या जेवणाला कधीतरी फक्त ह्या बनवल्या तरी चालतील। तुम्ही सुद्धा ही डाळ आणि ढोकलीची रेसिपी जरूर ट्राय करा। कशी वाटली ती मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। अशाच छान छान रेसिपीसाठी इझी कुकिंगला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।